तुम्ही नाटक करता किंवा नाही? हा, तुम्ही नाटक करता की नाही? मराठीमध्ये बोलू का आता तामिळमध्ये बोलू? फादर विचारलं तुम्ही प्रार्थना करता की नाही? नाही, नाटक नाही, नाटक. पहिला प्रश्न आपलाच होता. ओके. नाटक करता किंवा नाही? ख्रिस्तामध्ये माझे प्रिय बंधू बहिणो, आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपण सर्व ढोंगी आहोत, आपण सर्व नाटकी आहोत, अप्रामाणिक आहोत, अप्रामाणिक, नाटकी, आणि आपण फक्त बंधू किंवा ढोंगी आहोत. आपण सर्व म्हणतो की सर्वश्रीमान परमेश्वराजवळ आणि तुम्हाला बंधूजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने मी फार वाटे केलंय, हा माझा अपराध, हा माझा अपराध, हा माझा फार मोठा अपराध. हे फक्त शब्द आहेत, हे फक्त शब्द आहेत. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची सत्यता नाही. परमेश्वराला माहित आहे की हे लोक इथे येऊन नाटक करतात. अनेक लोक कुंसाला जातात आणि तिथेही ते बोलतात की फादर 1 महिना झाला, 4 महिने झाले, 1 वर्ष झाले, 2 वर्ष झाले, काही 3 वर्षानंतर 30 वर्ष झालेले आहेत आणि कुंसाल व्यवस्थित करत नाहीत, कारण ते नाटक करतात. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आपण सर्व नाटकी आहोत, आपण सर्व नाटक. परंतु परमेश्वर पित्याला आपल्याला माहित आहे की ही लेकरं माझी नाटक करतात, तरीही त्याला आपल्याला दया येते, तरी आपल्याला दया येते. मला शब्द माहित नाही, परंतु माझ्या लक्षात आलं की किती जरी मुलं नालायक असली आपल्यासाठी, आपण लायक नाही होत, आपण पण नालायकच आहोत. आणि त्याच्यामुळे म्हणतो की किती जरी मुलं नालायक असले तर आई वडिलांना ते शेमडं कोण फार प्रिय असते. आणि त्यासाठी ते एक सुंदर कविता इंग्लिशमध्ये, जॉनी जॉनी, बोला, जॉनी जॉनी इज पापा इटिंग शुगर, नो पापा टेलिंग लाईज, नो पापा ओपन युअर माउथ. आणि तिथे आहे आपण असे आहे, आपण अशी जॉनी जॉनी शिकायची. मला माहित नाही की जॉनी जॉनी यस पप्पा इटिंग शुगर, नो पप्पा ओपनिंग माउथ, तिथे शुगर आहे. हा हा हा. आणि त्याप्रमाणे जर लोक येशूने आपल्याला विचारलं की तुम्ही नाटकी आहात का नाही, मी तुम्हाला काय उदाहरण देईन. बायबलमध्ये मला दिसत नाही चष्मा निर्गमामध्ये अध्याय 9:27 मध्ये दावीद नातानला म्हणाला, आय हॅव सिन्ड, मी पाप केले आहेत. दावीद नातानला म्हणाला एक्झोडस मध्ये, निर्गमामध्ये चॅप्टर 9:17 मध्ये, आय हॅव सिन्ड. आणि नंतर फारो मोजेसला म्हणाला एक्झोडस चॅप्टर 10:16-17 मध्ये, फारो राजा मोजेसला म्हणाला आय हॅव सीन, मी पाप केले आहेत. नंतर बालम was intercepted by the angel of God of the way is Balak. बालकला चालला होता, तिथे देव त्याला रस्त्यामध्ये भेटला आणि बालम त्याला म्हणाला आय हॅव सीन. नंबर्स मध्ये अध्याय 22-34 मध्ये. आणि नंतर जुडस, ज्याने येशू ख्रिस्ताला चुंबन देऊन क्रुसावर चढवले, तो मॅथ्यू मत्तई अध्याय 27:4 मध्ये म्हणतो आय हॅव सीन, मी पाप केलं आहे. आणि नंतर या सगळ्या गोष्टी झाले. इज नॉट जेन्युइन, जेन्युइन म्हणजे योग्य असं रिपेंटन्स नाही आहे.
रिपेंटन्स म्हणजे काय? रिपेंटन्स म्हणजे काय? म्हणजे हे पश्चाताप, हे सत्य नाही, असत्य, अप्रामाणिकपणा, नकली, नाटकी, ढोंगी असा पश्चाताप आहे. आणि हाच पश्चाताप विधी आपण प्रत्येक मिसा सुरू करताना बोलतो, सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ तुम्ही पाप केले आहेत, हा माझा अपराध, हा माझा अपराध, हा सगळे बोलले. आळसीन 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 आळसीन. म्हणजे आपणही त्याच याच्यामध्ये पडतो की आपण अप्रामाणिकपणे पापाचा पश्चाताप करत नाही, तरीही प्रभू परमेश्वर आपल्याला उदारतेने क्षमा करतो. प्रेज द लॉर्ड. आई वडील जसे लेकरांना क्षमा करतात, कोणती आई त्याच्या मनामध्ये आपल्या लेकरांविषयी कपट ठेवत नाही, रिवेंज, सूडबुद्धी नाही की याला मोठं होऊ दे मी दाखवते, आता लहान आहे म्हणून हाताने भरवते, मोठा झालं याच हातात धरून मारते, असं केव्हाच आई बोलत नाही, त्या वडीलही बोलत नाही. वडील पाहिजे थोडे पैसे खर्च करतात शिक्षणासाठी, अभ्यासासाठी, मोटरसायकल, व्हॉट्सअप, सगळ्यासाठी. म्हणत आहे की आता हा मोठा झाला कमी मला देईल किंवा आम्हाला देईल, कोणत्याही आई वडिलांची अपेक्षा नसते, परंतु मुलांनी त्यांची सेवा करायला पाहिजे. ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधू, पश्चाताप म्हणजे काय आहे हे मी तुम्हाला दाखवेन. खोटा पश्चाताप काय आणि नकली पश्चाताप काय आणि असली पश्चाताप काय. नकली पश्चातापामध्ये मला साऊल भेटला. साऊल कोण? साऊल कोण? साऊल कोण? पॉल. आणि पॉल कोण? साऊल. हा, get out there. I can't hear. Was against Christianity, so he was starting to या आपल्याला हा साऊल माहित आहे की हा साऊल दमास्कसला परमिट घेऊन चालला होता. माणसं मारण्याचं परमिट होतं त्याच्याकडे, माणसं मारण्याचं परमिट. आजकाल आपल्याकडे परमिट आहे, लायसन्स आहे गाडी करायचं होतं, आणि दुसरं परमिट आहे दारू विकत द्यायची. दारू प्यायला गेलं तरी परमिट मागवतात, आपल्याकडे परमिट असते. आणि पॉलकडे परमिट होतं की जा जेरुसलेममध्ये जा, जे कोणी पळाले आहेत त्या सर्वांना सिंहभागमध्ये प्रार्थनामध्ये ओढून बाहेर आणा, लेकरांना आणा, बायकांना आणा, पुरुषांना आणा, आणि छळ करा, असा आदेश, परमिट म्हणजे आदेश त्याच्याकडे होता. त्याने तो विकत घेतला असेल या कमावला असेल, असा आदेश घेऊन निघत चालला. दमास्कसच्या रस्त्यावर तो घोड्यात चालला होता. त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्याला भेटतो. सॉल सॉल, कोण आहे गुरुजी, कोण आहे तुम्ही? कारण लख प्रकाशाने तो आंधळा झाला होता, त्याला दिशेनं असत. आणि म्हणून तो प्रभूजी तुम्ही कोण, तुम्ही कोण आहात? प्रभू येशू ख्रिस्त, तू माझा छळ का करतोस, तू माझा छळ का करतोस? प्रभू येशू ख्रिस्त नेमक माझ्या लोकांचा छळ का करतो, तू माझा छळ का करतोस, तू माझा छळ का करतोस? त्यावेळेस त्याला कळलं की प्रभू परमेश्वर जिवंत आहे. आणि त्यावेळेपासून नंतर तो आंधळा झाला. 3 दिवस त्यांनी काही खाल्लं नाही, त्यांनी उपवास केला, प्रार्थना केली, पश्चाताप केला. आणि 3 दिवसानंतर अनानियास या व्यक्तीच्या द्वारे त्याच्या डोक्यावर पाणी टाकलं गेलं आणि त्याचा बाप्तिस्मा झाला. प्रेज द लॉर्ड. आणि सॉल पॉल झाला. पण हा सॉल जरा वेगळा मला वाटतं. हा सॉल तो नसावा, कारण हा सॉल दावीदबरोबर लढाई करत होता. आणि तो पॉल हा तंबू तयार करणार होता. आपण जो सॉल आणि पॉल म्हणतो तो तंबू तयार करणार होता. आणि तंबू तयार करता तो प्रोक्लेमर झाला. परंतु हा जो सॉल आहे हा वेगळ्या प्रकारचा सॉल आहे. हा वेगळ्या प्रकारचा सॉल आहे. कारण मी वाचत असताना मला असं मला वेळ झाला नाही, परंतु हा बेंजामिनचा हा जुना करारमधील हा साऊल आहे. हा बेंजामिनचा धाकटा पोला. दिसायला फार हँडसम होता असं ऐकलं मी. असं ऐकलं मी तो दिसायला फार बलशाली आणि फार सुंदर, फार हँडसम होता. परंतु त्यांनी काही चुका केल्या. हे नका समजू
की सगळे हँडसम लोक चुका करत नाहीत म्हणून. केव्हा केव्हा आपल्याला असं होतं की हँडसम लोक, ब्युटिफुल लोक हे फार सुंदर आहे, दिसत त्यांचं फक्त शरीर सुंदर आहे परंतु मन सुंदर नसतं. आणि त्यामुळे याच्या मला कळलं की हा सॉन्ग बेंजामिनचा मुलगा त्याला राजपद देण्यात आलं होतं, म्हणजे हा राजा होता, हा राजा होता. आणि फिलिस्टाईन्स हे त्याच्याबरोबर लढाई करायचे आणि याला शत्रू पण होते. आणि त्या गावामध्ये ज्या वेळेस टॅबरनेकल लागलं होतं, सगळं इस्रायल लोक तिथे प्रार्थना करायला गेले आणि तिथे त्याचा अभिषेक झाला या साऊलचा. त्याला राजा म्हणून घोषित करण्यात आलं, कारण त्यावेळेस बेंजामिन हा एकदम म्हातारा झाला होता आणि बेंजामिनला 3 मुलं होते. दोघं काही कामाची होती, हा एकटाच कामाचा होता, हा एकटा कामाचा होता. आणि त्याला नंतर राजपद दिलं. परंतु याच्यामध्ये काही यांनी गुन्हे केले आणि गुन्हा केल्यानंतर यांनी पश्चाताप करायच्या ऐवजी त्यांनी काय केलं हे मी तुला समजावून सांगणार. आणि तुम्हाला जर वेळ भेटला तर तुम्ही घरी जाऊन वाचा. प्रामाणिकपणा किंवा नकली पश्चाताप. Out so that while Saul may appear to repent in 1 Samuel chapter 15, and again in chapter 26, the repentance, it is both too little and too late. परंतु टू लिटल म्हणजे फार थोडक्यात आणि टू लेट फार उशिरा. कसं सांगणार येईल की ज्यावेळेस मुलं फुटबॉल खेळतात, फुटबॉल म्हणजे बॉलला लात मारायची, प्लेयरला नाही मारायचं. फक्त एकदा एका जणाने समजा की जेम्सने रॉबर्टला फुटबॉलला लात मारण्याऐवजी जेम्सने रॉबर्टला लात मारली आणि अशी लात मारली की त्याचा गुडघा तुटला, ते जखम झाली आणि रॉबर्ट लंबू लागला आणि खाली पडला. त्यावेळेस जेम्स काय बोलणार नाही. परंतु गेम झाल्यानंतर 3 तासानंतर, चहा पाणी झाल्यानंतर, आंघोळ झाल्यानंतर जेम्सने एक मोठा केक घेतला आणि रॉबर्टच्या घरी गेला आणि बेल वाजवली आणि रॉबर्ट बेडवर झोपलेला आहे. त्याची आई त्याला गरम पाणी शेक देत आहे, त्याचा पाय असा सुटलेला आहे आणि तो करत आहे मम्मी मध्ये तू खेळायला घेतो बाबा, सो जाऊ दे, काय नाही होत, बरं होईल. आणि ती त्याला गरम पाण्याचा शेक देत आहे. तेवढ्यात जेम्स येतो, केक घेऊन येतो, बेल मारतो आणि तिची आई उघडते. ते म्हणजे ये बाळा आतमध्ये, बघ काय केलं. तो बघतो की रॉबर्टचा पाय असा सुटलेला आहे. जाऊन त्याला शेकहँड करतो, त्याला उचलतो, बघतो आणि केक त्याच्या हातामध्ये देतो आणि म्हणतो आय एम व्हेरी सॉरी. बस एवढंच म्हणतो, आय एम व्हेरी सॉरी. ते देतो आणि निघून जातो. टू लिटल अँड टू लेट, थोडक्यात आणि उशिराने. मग दुसऱ्या वेळेस ज्या वेळेस जेम्स खेळत होता आणि रॉबर्टने त्याला लात मारली, जेम्स खाली पडला, रॉबर्टने त्याला हात दिला आणि त्याला उचलला, आय एम सॉरी, आणि 3 पत्र ग्राउंडवरच ठेवत आहे. परंतु रॉबर्टने तो घरी गेला आणि 3 तासानंतर तो घेऊन आला. तसं सॉलोमनविषयी बोललं जातं की सॉलोमनने पण पश्चाताप केला. हा पश्चाताप कशासाठी केला असं आपण घरी जाऊन वाचायला पाहिजे. कारण एक महत्वाची गोष्ट आहे की सॉलोमनने टू लिटल टू लेट, फार उशिरा आणि थोडक्या शब्दात क्षमा मागितली. आपणही तसं करतो का? थोडक्या शब्दात आपण क्षमा मागतो
आणि फार उशिरा क्षमा मागतो. तुम्हाला माहित असेल, मी एकदा सांगितलं की 10वीची परीक्षा पास झाल्यानंतर मुलगी कॉलेजला जात आहे आणि तिला कॉलेज जाताना कॉलेजचं ऍडमिशन जात आहे आणि ट्रेनने जायचं. तरुण मुलगी 10वीची 10-15 वर्षाची मुलगी. आईने तिला एक मोबाईल घेऊन दिला की बाई तू कुठे जरी गेली तर मला फोन कर, म्हणजे मला बरं वाटतं की माझी मुलगी आहे म्हणून. कुठेतरी तर मुलगी मलावरून गोरेगाववरून नंतर तुमचं स्टेशन नांदेली, वेळेपार्लेचं प्रत्येक मम्मी मी वेळेपार्लेला आहे, मम्मी मी आता साठवलेला आहे, मम्मी मी ते राहायला वाटायचं बरं झालं मुलगी आहे चाललेलं आहे, मम्मी आता बँगलला उतरलंय. आणि एक दिवशी ही मुलगी उशिरा घरी आली आणि आईने गरम गरम मस्त पकोडे तयार केले होते. पावसाळ्याच्या दिवसामध्ये पकोडे बरे लागतात आणि ज्यावेळेस उपवास असतो त्यावेळेस पण पकोडे आवडतात. आणि ती मुलगी आली आणि आईने तिला बोललं की बेबी लवकर लवकर तो दोन्हीकडे बघ तुझ्यासाठी मी तयार केलेला आहे, पकोडे तयार केले. ती म्हणती मला काही नको. आणि ती गेली आणि बेडवर झोपली. ती जेव्हा बेडवर झोपली आणि आईला वाटलं की बिचारी थकून आली झोपलेली आहे. आणि तिने तो मोबाईल घेतला आणि तो बेडवर फेकून दिला आणि मुलगी झोपली. मुलगी झोपली गाळ झोपली की नाही मला माहित आहे. आणि त्यांच्यात फोन वाजला. आई परत आली की मुलगी झोपलेली आहे, तिला कोणतरी डिस्टर्ब करत आहे. आणि आईने तो मोबाईल उचलला आणि त्याच वेळात मुलीने तो आईच्या हातावर हात मारला. तुला कोणी सांगितलं मोबाईल उचलायला, तुला कोणी सांगितलं मोबाईल उचलायला. आणि तो मोबाईल आईच्या हातातून खाली पडला. खाली पडल्यानंतर मुलीने तो मोबाईल उचलल्याऐवजी आईच्या तोंडामध्ये मारला. आईच्या तोंडामध्ये मारला. तुला माहित नाही, मॅनर्स नाही, तुला अक्कल नाही, माझा मोबाईल तू उचलतेस. इट इज टू लिटिल अँड टू लेट. थोड्या शब्दात ती बोलली नाही की आई मला क्षमा कर, हा मोबाईल तुझाच आहे, तूच मला घेऊन दिलेला आहेस. परंतु दिल्यानंतर तिला वाटलं की हा माझा मोबाईल म्हणजे त्याला तिने हात लावायचंच नाही. आणि आईने पण लावायचा आहे, जिने पैसे खर्च घेतले तिने पण हात लावायचा आहे. ती मुली तुम्हाला माहित नाही पण ते आजही ती मुलगी रडत आहे. ते आजही मुलगी रडत आहे. काय तिला कळलं की तिने फार मोठी चूक केलेली आहे की तिने तिच्या आईच्या थोपारीमध्ये एक स्लॅप मारलेला आहे. यालाच बघा सॉलोमनने हेच केलं, टू लिटिल अँड टू लेट. फार उशिरा आणि फार थोडक्या शब्दात त्याने क्षमा मागितली. त्यासाठी आपण थोडक्या शब्दात आणि फार उशीर काय लोक कन्फेशन होतं 10 वर्षानंतर 12 वर्षानंतर काय तर दाखवत असेल. मी आज सकाळी काय ब्रेकफास्ट केलं असेल ते मला आठवत नाही. आज सकाळी काय ब्रेकफास्ट केलं हे मला आठवत नाही. 10 वर्षाचं आपण कशी आठवत आहे म्हणजे म्हटलं आपण सगळं नाटक तेच लोक खरे की जे आपली पापड एका पेपरवर लिहून आणतात की फादर मी हे पापड केलं आहे. आणि हे माझं सर्वात महत्वाचं पाप, हे माझं सर्वात महत्वाचं पाप, मला याच्यातून बाहेर काढायचं आहे. आणि ते बोलतात की हे पापातून मला बाहेर निघता येत नाही. आणि अनेक लोक याला म्हणतात स्वीट सिन. स्वीट बिशप बॉस्को म्हणतात की ख्रिसमसच्या दिवशी आपण पेपर ड्राईव्ह करतो. घरामधून जुने पेपर, बाटल्या, खेळणे बिळणे, कापड जे नसेल ते देऊन टाका शिवक मेंबरला आणि ते जातात आणि ते विकतात. परंतु एका मुलाने सर्व काही देऊन टाकलं. त्याची पिगी बॉक्स पण देऊन जाते, त्याचे पैसे टाकतात ते पण त्यांनी देऊन टाकलं. परंतु एक त्याने असं मागं लपून ठेवलं होतं. एक खेळणी त्याने मागं लपून ठेवलं होतं. आणि त्या खेळणीमध्ये काय होतं तर एक कापडाचं फक्त कुत्रा होता. एक फक्त कुत्रा त्याने मागं लपून ठेवलं होतं. तो त्याचा कुत्रा आहे. मी बघितलं की लहान लहान मुली त्याच्या बाजूला पांढरा झोपतो. माहिती पांढरा कोण आहे? पांढरा नाही, पांढरा झोपतो, अजून टेडी बेअर झोपतो, अजून पण झोपतो. तुम्हाला मुली नाही काय? तुमच्या अरे वडील काही तुझ्या मुली काय घेऊन झोपतात? हा
माउस ते मोठं जरी झाले असेल कारण त्यांना ते माहिती पाहिजे. कारण मी बघतोय घरावर मी जातो ती मुलगी पानं घेऊन जाते आता काळं तोंड आणि काळं कान आणि त्याला घेऊन जातो. आणि मम्मी जर मला होती मम्मी गरम होतं पानात होतं गरम होत नाही. तो पानात झोपताना गरम होत नाही. टेडीबेअर होतं गरम होत नाही. मी तो टेडीबेअर घेतला माझ्या रूममध्ये आला शेवटी बिचारला करोना झाला फेकून दिला. तो घेतला आणि त्याला फेकून दिला. तिने म्हटलं आता आम्हाला टेडीबेअर की घ्याय मला वसूल करोना म्हणजे माहिती. तर आपण एक पाप असं आपल्या मनामध्ये ठेवतो ते सांगतच नाही. काही लोक दारू पितात. अहो तुम्ही दारू पिता माहिती आहे परंतु तुमच्या तोंडाचा वास येतो. नाही नाही मी नाही पिलो नाही पित आणि तुमचा तोंडाचा वास कसा येतो. तोंडाचा वास कसा येतो. तुला पाणी पिऊन आला नाही मी पिन काय. सिगरेट पिऊन नाही सिगरेट ओढत नाही. व्हॉट्सअप वगैरे बघतात नको ते बघतात आणि झोपा जातात. सगळे मुलं मुली त्यांचे तेच बाप आहेत. मी कॉन्फर्मेशन बघितलं सर्व मुलं मुली व्हॉट्सअपवर नको ते जे लग्न झाल्यानंतर पाप करायचे असतात ते पाप ते बघत असतात आणि त्याच्यामध्ये मानसिक रोग येतो. ते आजारी पडतात. त्यांना कळत नाही भूक लागत नाही झोप लागत नाही कासावी सुरू झालं कारण ते पापाची क्षमा मागत नाही. पश्चाताप करत नाही. ते पश्चाताप करत नाही. fails to take personal responsibility for his sin and seek to pass off his guilt to others. पाप केल्याचं जबाबदारी घ्यायची नाही. मी पाप करत आहे तर मी ती जबाबदारी घ्यायला पाहिजे. पश्चातापामध्ये माझ्या पापाची मी जबाबदारी घ्यायला पाहिजे. पण ती जबाबदारी मी घेत नाही. मी ते बॉसवर टाकणार बेटीवर टाकणार मेरीवर टाकणार सावेवर टाकणार ज्यांनी पाप केले त्यांच्यामुळे मी पाप केले. असे अनेक वेळेस आपण बघायला पाहिजे की आपण पश्चाताप करत नाही. उदाहरण देतो मी नाही दारू पेल बॉसकडे मला पाजली. तोंड कोणाचं बॉसच होतं काय. हात कोणाचा होता बॉसच होतं काय. त्याचा ग्लास होता त्याची दारू होती पण तू हातात घेऊन प्याला की नाही. परंतु दोष दुसऱ्यावर टाकायचा. जेनेसिस मध्ये साप आला सैतान सापाच्या रूपामध्ये आला आणि एवढा बोलला अरे तू हे फळ खात नाहीस हे फळ खाल्ल्याने तुझे डोळे उघडतील आणि तू देवासारखे म्हणशील आणि तू असं ज्ञान येईल. असं का मग मी खाते मग ते खाल्लं आणि अर्धा आपल्या नवऱ्याला आदमाला दिलं आणि त्यांनी पण तो खाल्ला. आणि ज्या वेळेस त्यांना कळलं की अरे त्याची डोळे उघडले बघतात अरे आपण नागडे आहोत मग झाडाखाली जातो. तोपर्यंत त्यांना पाप माहीत होतो. पण ज्या वेळेस त्यांनी देवाविरुद्ध आज्ञा बोलली त्यांना कळलं की आपण पाप झाडाच्या मागे लागतोय. तर त्यांना कळलं की आपण आता नागडे आहोत नग्न आहोत. आधी प्रभू परमेश्वर तिकडे फिरत आला आणि विचारलं अरे कुठे आहे तुम्ही. आम्ही झाडामागे लपलेलो आहोत. का आता म्हणतो तू जी बाई मला दिली या बाईने मला ते फळ दिलं. ती म्हणजे नाही मी नाही सापाची मला दिलं सापाचं करून टाकलं. म्हणजे एक दुसऱ्यावर ती जबाबदारी टाकतो. आपण स्वतः जबाबदारी घेत नाही. म्हणून या वेळेस कसं होतं माझं पाप काय हे बघायला पाहिजे आणि त्याची फुल जबाबदारी आपण घ्यायला पाहिजे. ही माझी जबाबदारी आहे. मी व्यायामाला उतरत नाही सकाळी त्याच्यामुळं मला श्वास लागतो किंवा मला त्रास होतो किंवा माझं डायबिटीस वाढतं. काय मी आरामशीर झोपलेला असतो. सकाळच्या वेळेस नमस्कार झोप येते. परंतु नाही जबाबदारी नाही मला मिसा नाही. अरे मिसाने तू जाऊन चर्चमध्ये प्रार्थना करणार पण कोणावर तरी आपण हे लोटून टाकतो. तर साऊलने अशा प्रकारचं पाप केलेलं आहे. त्यांनी स्वतः जबाबदारी घेतली नाही आणि दुसऱ्यावर जबाबदारी. आणि तिसरं म्हणजे देवा तू बोलला एकदा वर्षातून एकदा पश्चाताप कर तुमचा कर मी आता तुमचा केला आता मग तू दम देऊ नकोस तुम्हाला नागत पाठवू नकोस मला लिंबूत पाठव
परत पवित्रतेमध्ये पाठव, परंतु नरकात नको पाठव. म्हणून मी पार्वतीच्या पश्चामध्ये मनापासून पश्चाताप करत नाही. दंड किंवा शिक्षा कधी भेटावी म्हणून आपण क्षमा याचना करतो, शॉर्टली पश्चाताप करतो. आणि अनेक लोक म्हणतात की फादर तुमचा केला मी शिव्या देतो, परंतु चर्चा बाहेर गेल्याबरोबर माझ्या तोंडामध्ये शब्द शिव्या येतात. हे असं कसं? मी आज पाप करतो, उद्या तेच पाप करतो, तर तुमचा फायदा काय आहे? सॉलोमनने तेच केलेलं आहे. सॉलोमनने पण तेच केलं आहे. पुन्हा एकदा वाचून दाखवतो तुम्हाला की सॉलोमनचा दुसरा लिहिलेला आहे की repentance is short lived and fruitworthy of repentance. त्या पश्चातापापाचा काही फायदा होत नाही आणि शॉर्टली म्हणजे क्षणिक. आता मी म्हणतो मी सिगरेट पिला नाही, परंतु बाहेर गेल्यावर मी सिगरेट शॉर्टली क्षणिक. मी शिवाय घेणार नाही, परंतु इथून त्या रस्त्याकडे गेलं रिक्षावाला माझ्यावर आला तिला तशी आई बहीण करतो मी. तशी आई बहीण काय ताबडतोब शब्द येतात. विद्यार्थी लोकांच्या तोंडामध्ये असतात, त्या आईला पण शिवाय बहिणीला पण शिवाय, बायकोला पण शिवाय. तसं ख्रिश्चन लोकांच्या पण तोंडामध्ये आहे शिवाय. शॉर्ट लिव्ह पश्चाताप, त्याचा परिणाम झालेला असेल. अशा प्रकारचा जर आपण पश्चाताप केला सावलो. आता आपल्याला एक अध्याय वाचत आहे की पश्चातापाविषयी. आणखी तो म्हणाला, कोणा एका मनुष्याला 2 मुलगे होते. त्यापैकी धाकटा बापाला म्हणाला, बाबा मालमत्तेचा माझा वाटा मला द्या. तेव्हा त्याने आपल्या मिळकतीची त्याच्यात वाटणी केली. मग फार दिवस झाले नाही, तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूर देशी निघून गेला आणि तेथे त्याने चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली. त्याने आपले सर्व खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला. तेव्हा त्याला अडचण पडू लागली. मग तो त्या देशातील एका रहिवाशाजवळ जाऊन त्याला चिकटून राहिला. त्याने त्याला आपल्या शेतात डुकरे चारावयास पाठविले. तेव्हा डुकरे खात असत. त्यातल्या शेंगा तरी खाऊन पोट भरावे अशी त्याला फार इच्छा होईल. त्याला कोणी काही देत नसे. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या किती इथे भुकेने मरतो आहे. मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्यांना म्हणेन, बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. आपल्या एका मोलकरांप्रमाणे मला ठेवा. मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले. मुलगा त्याला म्हणाला, बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. पण बापाने आपल्या दासांना सांगितले, लवकर उत्तम झगा आणून त्याला घाला. ह्याच्या हातात अंगठी व पायात जोडा घाला आणि पुष्ट वासरू आणून कापा. आपण खाऊ आणि आनंदोत्सव करू. कारण हा माझा मुलगा मेला होता, तो पुन्हा जिवंत झाला आहे. हरवला होता, तो सापडला आहे. मग ते आनंदोत्सव करू लागले. त्याचा वडील मुलगा शेतात होता. तो घराजवळ आला तेव्हा त्याने गायन वादन व नृत्य यांचा आवाज ऐकला. तेव्हा त्याने एका चाकरास बोलावून विचारले, हे काय चालले आहे? त्याने त्याला सांगितले, तुमचा भाऊ आला आहे आणि तो तुमच्या वडिलांना सुखरूप परत मिळाला म्हणून त्यांनी पुष्ट वासरू कापले आहे. तेव्हा तो रागावला व आत जाईना. म्हणून त्याचा बाप बाहेर आला
व त्याची समजूत घालू लागला. परंतु त्याने बापाला उत्तर दिले, पहा, मी इतकी वर्षे तुमची सेवा चाकरी करीत आहे आणि तुमची एकही आज्ञा मी कधीच मोडली नाही. तरी मला आपल्या मित्रांबरोबर आनंदोत्सव करण्यासाठी तुम्ही कधी कर्णूही दिले नाही. पण ज्याने तुमची संपत्ती कसबीणीबरोबर खाऊन टाकली, तो हा तुमचा मुलगा आला आणि तुम्ही त्याच्यासाठी पुष्ट वासरू कापले. त्याने त्याला म्हटले, बाळा, तू तर माझ्याबरोबर नेहमीच आहेस आणि माझे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. तरी उत्सव आणि आनंद करणे योग्य आहे, कारण हा तुझा भाऊ मेला होता, तो जिवंत झाला आहे. हरवला होता, तो सापडला आहे. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे प्रभू स्तुती असो. आता आपण उधळा पुत्राचा दाखला वाचलेला आहे. याच्यामध्ये आपण नेहमी उधळा पुत्रावर जोर लावतो की त्याने बापाचे पैसे घेतले, संपत्ती घेतली, प्रॉपर्टी घेतली आणि दूर गावी निघून गेला. तिथे जाऊन मजा मारून आला, असं आपल्यासमोर पिक्चर असतो. पण तो घरामध्ये जो आहे तो उधळ्यापेक्षाही वाईट मनुष्य आहे. जो मनुष्य बापाकडे आहे, बाप त्याला म्हणतो जे माझं आहे तो तुझंच आहे, आणि तो म्हणतो मी इतक्या वर्ष तुमची आज्ञा पाळलेली आहे. म्हणजे हे सगळे आपणच लोक आहेत, आतमध्ये आहेत तेच मोठे भाऊ आहेत. चर्चमध्ये बसले आहेत तेच मोठे भाऊ आहेत. आपण इतके वर्ष देवाची आज्ञा पाळतो आणि नंतर म्हणतो की देवाने आम्हाला काय दिलं नाही. आणि देव म्हणतो जे माझं आहे तुमचंच आहे. आपण त्या मुलाप्रमाणे आपल्या वडिलांकडे राहतो, त्याचं खातो पितो, त्याचं काम करतो आणि वरून आपल्याला काय मिळेल याची अपेक्षा असते. आपण प्रार्थना करत असतो तरी आपल्याला काय मिळेल याची अपेक्षा असते. म्हणजे देवाने आम्हाला पगार द्यावा अशी अपेक्षा असते. आणि तो मुलं बोलत दाखवतो की मी आजपर्यंत तुमच्यापासून काहीच माहिती नाही, एक वासू पण बघितलं नाही की तुम्ही मला वासू द्या, मी माझ्या मित्रांबरोबर जाऊन पार्टी करतो म्हणून. पण अपेक्षा होती की मी हे सर्व करतो, उद्या माझ्या बापाने मला फार मोठं काहीतरी द्यावं. पण तो लहान मुलं चूक केलेली नाही. जर आपल्याला त्या काळामध्ये असेल की लहान मुलाचा अधिकार आहे, बाप मरण्या अगोदर तो संपत्तीचा वाटा मागू शकतो आणि बाप मरण्या अगोदर त्या मुलांमध्ये वाटण्या करून हे काय बापाने केलं नाही आणि मुलांनी केलं नाही. परंतु ते रंगवलं गेलेलं आहे की मुलगा जातो आणि जसं मोठा हॉटेल गेला होता की हा वेशामध्ये उड्या मारत केला, तो म्हणतो तुझे पैसे घेऊन सगळं वेशामध्ये खर्च केले. या मोठ्या भावाच्या मनामध्ये ते होतं की पैसे आल्यानंतर आपण वेशावर मजा मारू शकतो. कारण भावाने मजा मारलेली आहे, तो दारूने मजा मारलेला आहे, पार्टी करून मजा मारलेला आहे, त्याने गॅमलिंग केलेलं असेल आणि मला इथे काहीच नाही, मी फक्त इकडे सकाळी उठतो आणि शेतामध्ये जातो आणि नांगर चालवतो आणि माझा बाप मला काय देत नाही. तो चोर आला त्यासाठी त्याने मोठा गाय कापून टाकली, चांगलं पाळलेला वासून त्याने कापून टाकलेला आहे. आम्ही मेहनत करतो आणि तो फुकटचा मजा पण आलेला आहे. कारण सर्व काय होतं त्याच्या भावाच्या मनामध्ये होतं. बापाचे नव्हे, बापाला काही वाटलं नाही. तो मुलगा पैसे घेऊन गेला तरी बापाला काय वाटलं. उलटा मुलगा दूर असतानाच बाप पळत जातो आणि त्याला अभिनंदन मारतो. का बाप वाट म्हणतो हा माझा मुलगा कधी येईल. आणि ज्या वेळेस मुलगा दूर दिसतो तो जातो आणि त्याला म्हणतो की आलिंगन मारतो. आलिंगन म्हणजे जवळच संबंध. आणि त्याच्यामुळे तो म्हणतो आला याला अंगठी घाला, त्याच्या पायामध्ये पालतणे घाला, चपला घाला, याला अंगरखा घाला, त्याचे कपडे फाटलेले आहेत. हे सर्व म्हणजे घरामध्ये जे जबाबदारी आहे त्याला परत द्या. आणि मुलगा म्हणतो मी तुमच्या विरुद्ध आधी स्वतःविरुद्ध पाप केलेला आहे, मला तुमचा मुलगा म्हणून नव्हे तर गुलामाप्रमाणे वागवा. परंतु बाप गुलामाप्रमाणे वागवत नाही. देव आपल्याला आपण जर पश्चिमाती असलो तर केव्हाही आपल्याला तो क्षमा करेल.
तो आपल्याला गुलामात समोर वागणार नाही. आपण किती जरी घाणीमध्ये असलो तरी प्रभू परमेश्वर आईप्रमाणे आपल्या जवळ घेईल. किती जरी आपण घाणेरडे असलो, किती जरी शेंडे असलो तरी आई जशी आपल्याला जवळ घेते, आपल्याला साफ करते, आपल्याला प्रेम देते, त्याप्रमाणे प्रभू परमेश्वर त्या उदरल्या पुत्राच्या बापाप्रमाणे आपल्याला जवळ घेईल. फक्त आपण पश्चाताप करायला पाहिजे. पश्चाताप आपण करायला पाहिजे. दावीदाने पश्चाताप केलेला आहे की दुसऱ्या वेळेस कधी मला जर वेळ मिळाला तर मी सालोमोनचा पश्चाताप हे नाटकी, अप्रामाणिक, असत्य, नकली पश्चाताप, परंतु दावीदाने पश्चाताप केलेला आहे. तर दावीदाविषयी बोललं जातं की त्याने खरा पश्चाताप केला आणि खरा पश्चाताप आपल्याला प्रभू परमेश्वर आपण केलं परमेश्वर क्षमा करतो आणि म्हणतो जा तुझ्या पापाची क्षमा केली आहे, यापण तुम्ही मरणार नाही. म्हणजे आपल्याला तो पुन्हा नवजीवन देतो. आपण ज्या वेळेस पापाचा पश्चाताप होतो, खूप करतो, आपल्याला पुन्हा नवजीवन मिळते, पुन्हा आपल्याला चांगलपणा मिळतं, चांगलं आपल्याला आरोग्य मिळतं. आणि म्हणून यापुढे आपण आपली पाप व्यवस्थित लिहून धर्मगुरूकडे येऊन पापाचा पश्चाताप करावा. आमेन.